नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे एखाद्या अंकाच्या शेवटी जर 5 असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा। फॉर एक्झाम्पल इथे आपण एक व्हॅल्यू लिहितो 15, ओके, 35 ही दुसरी व्हॅल्यू, त्यानंतर 45, त्यानंतर 105, ओके। तर या सर्व संख्यांमध्ये काय सामायिक आहे, तर यांच्या शेवटी जे आहे तो आहे 5। प्रत्येक अंकांच्या शेवटी आपल्याला 5 दिसेल, तर या अंकांचा वर्ग करणे अगदी सोपे आहे, ओके। ते आपण बघूया आता काय कसं करायचं आहे। ज्या अंकांच्या शेवटी 5 असेल आणि त्यांचा वर्ग जर आपल्याला करायचा असेल तर या 5 साठी आपल्याला इकडे 25 लिहायचे आहे प्रत्येकासाठी। 5 असल्यामुळे 25। लक्षात ठेवा, ही पद्धत फक्त अंकांच्या संख्येच्या शेवटी 5 असेल तरच लावायचे, इतर याच्यासाठी वेगळी पद्धत आपण पुढे बघूया, ओके। इथे सुद्धा तुम्हाला 25च लिहावं लागेल, ठीक। त्यानंतर सुरुवातीला इथे 1 आहे, तर 1 2 3 4 मध्ये 1 नंतर काय येतो, तर 1 नंतर 2 येतो, तर या दोघांचा गुणाकार करा, बे 1 बे, तर ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। तर इथे 15चा स्क्वेअर जो आहे किंवा वर्ग जो आहे तो आहे 25, ओके। त्यानंतर इथे 1 2 3 4 यांच्यामध्ये 1 2 3 4 मध्ये 3 नंतर काय येतो 4, तर 3 चौक 12, तर इथे तुम्ही 12 लिहायचे। त्यानंतर सेम इथे 4 नंतर काय येतो, तर 5, तर 4 5 20 तुम्हाला इथे लिहायचं आहे, हे तुमचे उत्तर राहते। त्यानंतर 10 नंतर काय येतं 11, तर 10 गुणिले 11 येतात 110, तर हे तुमचे उत्तर राहते। तर अशा प्रकारे तुम्ही अंकांच्या शेवटी 5 असेल तर लवकरात लवकर उत्तर काढू शकता। पण लक्षात हे ठेवायचं आहे की प्रत्येक अंकांच्या शेवटी हा 5 असणे जरुरी आहे, तरच ही पद्धत आपल्याला वापरता येईल। दुसरा अंक असेल तर दुसरी पद्धत आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आलं आपल्या लक्षात, तर याला अधिक माहितीसाठी तुम्ही MPSC ऑनलाईन टेस्टवर संपर्क साधू शकता, ठीक।